हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत थालीपीठ. त्यासाठी मी इकडे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी ज्वारी, 1 वाटी बाजरी, 1 वाटी तांदळाचं आणि थोडंसं बेसन. आता मी त्यासाठी इकडे अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची आता मी याचं वाटण करणार आहे. आपण याचं वाटण केलं आहे. आता आपण हे यात ॲड करूया. तर यासाठी मी इकडे एक मोठा कांदा चिरून बारीक घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे, पण आपण याच्यात घालून घेऊ. मसाले घेतले मी इकडे. थोडासा गरम मसाला आहे, हळदी पावडर, धना-जिरा पावडर आणि थोडंसं लाल तिखट. आता आपण हे पण यात मिक्स करून घेऊ आणि आता आपण चवीनुसार मीठ घालू. त्याला मस्त असं आपण थोडं थोडं पाणी घालून आपल्या पिठासारखं मळून घ्यायचं. लय पाणी नाही घालायचं, थोडं थोडंसं घालूनच मळायचं. त्याचा आपण मस्त असा गोळा करून घेऊ. आपलं पीठ मस्त असं भिजलंय. आता आपण मी असे गोळे करून घेतले व्यवस्थित. आता आपण त्याला हे करायचं आहे. रुमाल इकडे मी रुमाल असं व्यवस्थित पाण्यात भिजून घ्यायचं आपल्याला. घाईघाईमध्ये होतं असं. आता आपण हा रुमाल व्यवस्थित ओला करून याच्यावर टाकलाय. तर हा मी इकडे असं मस्त गोळा केलाय. हा याच्यावरती आपल्याला हे करायचं. थोडा थोडा पाण्याचा हात लावून व्यवस्थित आपल्याला असं पातळ असं थापायचं, एकदम बारीक पातळ करायचं. जितकं आपल्या हलक्या हलक्या हाताने, खूप वजन नाही घालायचं त्याच्यावरती, एकदम हलक्या हाताने करायचं. बघू शकता मस्त असं व्यवस्थित होतं. खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही. म्हटलं तर थोडं थोडं पाण्याचा हात लावायचा, म्हणजे थोडं सरकल्या जातं ते व्यवस्थित असं येतं. आता आपण याला मस्त असं होल करून घेऊया. छोटे छोटे असे होल मस्त करायचे. खायला पण छान लागतं आणि दिसायला पण छान दिसतं. आता मी हे हलकं असं उचलणार आहे. तव्यावरती मी आधी थोडंसं तेल घालून घेते, म्हणजे आपलं व्यवस्थित असं त्याला पूर्ण लागलं पाहिजे. तवा आपला मस्त असं तापलाय. तर मी त्याच्यावरती बघू शकता मस्त असं आपलं झालं. त्याला आता आपण हलगर्जीने हाताने आता पलटी मारून घेऊया. तर आपण असं थोडंसं पाणी लावून घ्यायचं. आता हा गोळा आपण केला, हा व्यवस्थित परत त्याच्यावरती ठेवून हलक्या हलक्या हाताने थोडं थोडंसं वळत जायचं, म्हणजे थोडा पातळ पण होतो आणि व्यवस्थित खायला लागतो. व्यवस्थित असं थोडं थोडं पाण्याचा हात लावत राहायचं. जास्त नाही लावायचं, पण जरा जरासं आकार पण छान आला पाहिजे त्याचा. आपण इकडे याला पलटी मारून थोडासा तेलाचा हात मारून. खूप छान असं घरच्या घरी मस्त आपलं थालीपीठ होतं. तुम्ही करून बघा, खूप छान असं आहे. आता बघा हा मस्त आपला होत आलाय. तर मी अजून एक तुम्हाला टाकून दाखवते व्यवस्थित. बघा मस्त असं हळू 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 हलकत हलकत हाताने एकदम दाबायचं. मस्त असं त्याला आपण होल करून घेऊया. मग दिसायलाही छान दिसतो आणि खायलाही छान वाटतं. आता आपण याला परत एक द्यायचं. तेल नंतर घातलं तरी चालेल, आधी घातलं तरी चालेल. माझा तवा मगाशी जास्त तापलेला होता म्हणून मी तेल थोडंसं घातलेलं. आपण असं वरण पण सोडू शकतो आणि व्यवस्थित त्याला भाजून घेऊ शकतो. व्यवस्थित असं हलगर्जीने हाताने हे करायचं, म्हणजे फाटणार पण नाही आणि व्यवस्थित भाजणार. तसं परत आपलं हे झालं. खूप छान असं आपलं थालीपीठ होतं आहे. तुम्ही करून बघा घरी. मी जसं दाखवलं तसंच करा आणि करून आणि खाऊन मला कमेंट करून सांगा की कसा लागतो कसा नाही. आणि खूप हेल्दी आहे, कसं म्हणजे हे पण नाही, आणि घरच्या घरी खूप छान असं बनतो. रेडीमेड पिठामध्ये ते भरपूर हे असतं, पण जे आपण घरी बनवतो ते खूप छान आहे. करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, कमेंट करा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतात प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा. थँक्यू सो मच.